नमस्कार मंडळी, मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? बरेत ना मंडळी? आजचा विषय खूप वेगळा आहे आणि खास करून मुलांसाठी खूप उत्तम. तुम्हाला माहिती आता वर्षाअखेर चालू झालेला आहे. वर्षाअखेर म्हटलं गावामध्ये शहरामध्ये कुठे ना कुठे जत्रा भरतच असते. तर जिथे जिथे गाव आहे, जिथे मंदिर आहे, जिथे उत्सव असणार आहे त्या ठिकाणी जत्रा ही नक्कीच भरते. तर आम्ही सगळे जाणार आहोत जत्रेला, तर चला आमच्या सोबत. तसंच आमच्या घराजवळ फुलेनगर इथे गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे. तर तिथे सुद्धा मोठी अशी जत्रा भरलेली आहे. सुट्टीचा दिवस असेल त्याचबरोबर ही जत्रा किती मजा ना. लहान मुलांसोबत मोठ्यांना सुद्धा त्याचा आनंद घेता येतो. रोजच्या जीवनामध्ये काम, त्याच्या व्यतिरिक्त थोडासा क्षण आपल्या परिवारासोबत, आपल्या मुलांसोबत घालवायचं म्हटलं जत्रा ही हवीच. थोडंसं समाधान, आनंद, उत्साह आपल्या फॅमिली सोबत हा क्षण खरंच खूप आठवणीतला असतो आणि प्रत्येकाला हवासा वाटतो. जत्रा म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या मनात एक वेगळाच उत्साह असतो. जर आपण कुठे बाहेर राहत असेल आणि आपल्या गावामध्ये जर जत्रा भरली असेल तर मात्र कधी आपल्या गावाकडे धाव घे असं प्रत्येकालाच वाटतं. खरं ना? तुम्हाला माहिती, जत्रा म्हटलं की आपण सर्व भावंड, मामा मामी, आजी आजोबा, मावशी काका असे सगळे एकत्र या जत्रेस जातो. जत्रा म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं, वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य स्टॉल, वेगवेगळ्या प्रकारचे पाळणा, त्याचबरोबर जादूचा खेळ हा सर्वांचाच आवडता. आमच्या घराजवळच जत्रा भरते, त्यामुळं एकदा जत्रेला आम्ही गेलो की घरी येऊशच वाटत नाही. जरी उशीर झाला तरी काळजी नाही, कारण हाकेच्या अंतरावरच जत्रा भरलेली आहे. जसं मी म्हटलं, वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं असतात, तर मनासारखी खरेदी झालेली असते आणि नवनवीन खाद्यपदार्थ असल्यामुळं आपण तिथं त्याचा आस्वाद आपण नक्कीच घेतो. पाणीपुरी असो, भेळपुरी असो, कचोरी असे असंख्य पदार्थ तिथे असतात. त्यातून आपला जो आवडता पदार्थ असतो तो नक्कीच आपण त्याचा आस्वाद घेतो आणि आनंदाने आपण घरी परततो. जत्रेतील ते मस्त वातावरण, तो अविस्मरणीय क्षण, शहर असो गाव असो, तो आपल्याला खूप आनंद, उत्साह देऊन जातो. कारण आपण सगळे फॅमिली, मित्रमंडळी, आपले मुलं बाळं यांच्यासोबत आपण जत्रेला जातो. जत्रेला जाण्यापूर्वीचा उत्साह आणि जत्रेला गेल्यानंतरचा उत्साह खरंच प्रत्येकाला हवासा वाटणारा. जत्रेतून घरी आल्यावरती आपण झोपी जातो आणि दुसऱ्या दिवशी जत्रेबद्दल आपल्याच अंगणामध्ये बसून गप्पा मारतो आणि जत्रेमध्ये तो घालेला आनंदाचा क्षण आपण पुन्हा जगतो. तर या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहे. इथं मम्मी पण थांबली आता नंबरला, आता मी फर्स्ट मध्ये बसणार. ड्रॅगन मध्ये बसणार. सारंग आणि सारंगी आता बसतायत. इथं मम्मी बसली. का? या ठिकाणी श्रुतिका पण बसली, मनू पण आहे इथे आणि श्रुतिका आपण इथं असं जायचं.
टाटा. नाही रे बाबा, मला भीतीच वाटतं. कसलं नंतर फास्ट फिरवले बघितलं का? फिरतंय. बाय. गच्च पकडा. सारंग, सारंगी आणि म्हणून सगळे बसतात इथे, पण मला काय भीती वाटते म्हणून मी काय बसत नाही. गुदू गुदू. दीदी मानो. Stop, 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 stop. मनो बाळा, हॅपी हॅपी. मग मी इकडे थांब की फोटो काढू. चलो. सारंगी सारंगी आता बसलो आम्ही सगळे. मी पण बसला. हॅपी. त्यात बसतो. पकड़तो ना, ये ऊपर नीचे होता ना. नहीं शायद नहीं पकड़ेगा वो. इधर ही बैठेंगे, वो सेफ्टी आहे वो छान. इथंच बस, तिथं मोठ्यांसाठी ते बाळा, ते मोठ्यांसाठी पिल्लूसाठी आहे. गुड जॉब. ये बांधने की जरूरत नहीं ना. बाय दीदी बाय.
ते खुश झाले. आता आम्ही सॉरी ट्राय मानो आम्ही पिल्लू पिल्लू मध्ये बसतो आता आम्ही आणि म्हणू हाय कसं ना टन 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 Didi mano. Mami. आम्ही दिसतो का मानो मम्मीकडे बघ मानो कॅमेराकडे बघ कॅमेराकडे एकदा सॉरी म्हणून उभारला दीदी मनूसारखं उभार दीदी मनूसारखं उभार हा का आलं लक्षात हे म्हणू काय करू नकोस उभार